चला आपण आज चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघूया. येथे मी अर्धा किलो चिकन धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये गरम मसाला व बिर्याणी मसाला घालत आहे. चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल मिरची पावडर, तिखट आपल्या आवडीनुसार, धने जिरे पूड, आले लसूणची पेस्ट व दही. हे चांगलं मिक्स करून घ्यावे. चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे चिकनला मसाला संपूर्ण लागतो. त्यामध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पानं, त्यानंतर परत ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पुदिन्याचा वास चिकनला लागतो. व त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचे. हे करत असतानाच एक बारीक कोळसा गरम करून घ्यायचा. तूप घातल्यानंतर मिक्स करायचं व थोडंसं तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. साईडनं सोडायचं. मी तेल घेतलेलं आहे 1-1.5 चमचा. व त्याच वाटीमध्ये फोम देण्यासाठी कोळसा घालायचा व त्यावर तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता, ते तुमच्या आवडीनुसार. व त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं, म्हणजे धूरचा वास चिकनला चांगला लागतो, मॅरिनेट चांगले होते. मी इथे गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकला. हिरवी वेलची, तमालपत्री, कोथिंबीर, पुदिना, लिंबू, काळी वेलची, दालचिनी, लवंग आणि मिरे. एक अर्धा लिंबू मी पाण्यामध्ये पिळून घेतला. त्यामध्ये दालचिनी, काळी वेलची, हिरवी वेलची, तमालपत्री, जायपत्री आणि जिरे आणि लवंग आणि मिरे, कोथिंबीर आणि पुदिना हे त्या पाण्यामध्ये घेतले व पाणी चांगले उकळून द्यायचे, म्हणजे ते मसाल्यांचा वास चांगला त्या पाण्यामध्ये उतरतो. पाण्याला उकळी आल्यानंतर ते सगळे मसाले त्या पाण्यातून बाहेर काढायचे, म्हणजे बिर्याणी खाताना ते मसाले दाताखाली येणार नाहीत. ते झाल्यानंतर चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालायचा. मी इंडिया गेट बासमती घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घ्यायचा. जास्त करून त्यामध्ये मीठ टाकायचं. तुम्हाला आवडेल तसा तांदूळ, मोठा लांबडा इंडिया गेट असू दे, कोणताही तुम्हाला आवडेल तो मोकळा सुटसुटीत होणारा तांदूळ घ्यावा व चांगले मिक्स करून हलवून घ्यावे. मग मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये 1 टॅमॅटो बारीक चिरलेला व 2-4 मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्यावा व तेही चांगले मिक्स करावे. व त्यामध्ये भरपूर असा फ्राय कांदा घालावा. फ्राय कांद्यामुळे काय होतं, चिकनला चांगला वास येतो आणि टेस्टही चांगली येते. त्यामुळे फ्राय कांदा हा भरपूर घालायचा व ते सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं, म्हणजे कांदा थोडासा मऊ होईल. एक फ्राय कांद्याचा वास चिकनमध्ये उतरतो. तिथे मी पातेलं तापत ठेवलेलं होतं. त्यामध्ये चिकनची लेअर लावून घ्यायची. पूर्ण खाली तळाशी बुडाशी न तेल घालता सगळं चिकन तळाशी व्यवस्थित पसरून घ्यायचं. आपण जे उकडून राईस ठेवलेला होता तो त्याच्यावर लेअर लावायचा. लई असा शिजवून घ्यायचा नाही. यामध्ये तेल का घालायचं नाही, की ते आपला भात गरम केलेला असतो, गरम भात असतो, त्यामध्ये त्याच्या वाफेमुळेच चिकन शिजले जाते. म्हणून चिकन अगोदर शिजवण्याची गरज नाही. चांगला असा भाताचा लेअर लावून घ्यायचा. बघा आता वाफ पण सुटा लागल्या त्याला गरम.
चांगला भात पूर्णपणे लेअर लावून घेतला. त्यामध्ये तूप घालायचं. 1-2 चमचे तूप घातल्यानंतर तूप चांगलं पसरवून साईडनं घालायचं. त्यामध्ये थोडासा फ्राय कांदा घालायचा. फ्राय कांदा घातल्यानंतर त्यामध्ये थोडासा पुदिना टाकायचा. तुम्हाला कोथिंबीर हवी असेल तर कोथिंबीरही घालू शकता. म्हणजे पुदिन्याचा वास छानपैकी आपल्या बिर्याणीला लागतो. व बिर्याणी तयार झाल्यानंतर फॉईल पेपरनं साईडनं चांगलं पॅक करून घ्यायची, म्हणजे हवा लीक होणार नाही आणि बिर्याणी चांगली शिजेल. 1 तास पाऊण तास गॅसवर तव्यावर ठेवून ही बिर्याणी शिजवायची आहे.